मॉर्निंग, नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांनो, वर्ग 9वी मध्ये जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनो मोस्ट वेलकम. या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहोत प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन यांच्याकडून. तर सर्व 10वीच्या 9वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगली बातमी आहे. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन वर्ग 9वीचे क्लासेस ऑनलाईनच्या माध्यमातून चालू करत आहेत. अतिशय सोप्या भाषेत, अतिशय सिंपल मेथडमध्ये. तर मी सतीश शर्मा सर तुम्हाला शिकवणार मॅथ आणि सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट अतिशय सोप्या भाषेत. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत मी एक एक कन्सेप्ट, एक एक प्रश्न 5-5, 10-10 वेळेस रिपीट करत जाईन बेटा. ठीक आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकतात. ठीक आहे. व्हॉट्सअप करा, कमेंट्स करा. तर बघूया आजचा नवीन चॅप्टर सेट्स. बाळांनो, वर्ग 9वी मध्ये असताना तुम्हाला 8वीला एकच मॅथमॅटिक्स होतं, 9वीला तुम्हाला 2 पार्ट्स आहे मॅथचे, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. ठीक आहे. तर बघूया अल्जेब्रा मध्ये पहिला जो पार्ट आहे, पहिला जो चॅप्टर आहे सेट्स. तर सेट्स मीन्स काय? सेट्स मीन्स युनिट. काय? नंबर ऑफ गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस काय राहणार? सेट. ज्या पद्धतीने तुमचं पुस्तक आहे, या पुस्तकमध्ये खूप सारे पाने एकत्र आलेले म्हणून काय तयार होणार आहे? सेट्स. तुमच्या बुक्समध्ये जवळपास एक 8 ते 10 चॅप्टर आहे. तर 8-10 चॅप्टरचं मिळून तुमचा एक सेट तयार होतोय 9वी क्लासचा. राईट आहे. हां. तर हे 5 बोट आहे माझ्या. ठीक आहे. मग पहिला, दुसरा, तिसरा सगळे बोट एकत्र मिळून काय तयार झालं बेटा? सेट तयार झाला. सेट म्हणजे एक युनिट, ग्रुप. आणि असा ग्रुप ज्याला आपण डिफाईन करू शकतो, वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट्स. वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. असे सगळ्यांना तुम्ही काय करू शकता? डिफाईन करू शकता, काउंट करू शकता. तर सेटची डेफिनेशन बघा. अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? म्हणजे त्याला तुम्ही डिफाईन करू शकता, कलेक्ट करू शकता. राईट. अशा याला काय म्हणणार तुम्ही? सेट. ठीक आहे. मग आता लिमिटेड गोष्टी का अनलिमिटेड गोष्टी बेटा इथं? तर सगळ्या गोष्टी कशा आहे? लिमिटेड. ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकतात, पाहू शकतात, काउंट करू शकतात, डिफाईन करू शकता, अशा सगळ्या वस्तूंचा, नंबरांचा, असे जे पण आयटम असतील सगळ्यांना एकत्र करून जे गोष्ट तयार होणार त्याला तुम्ही काय म्हणणार? सेट्स. ठीक आहे. सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर मग एक्झाम्पल जर म्हटलं तर काय काय राहणार बेटा? सेटचं तुम्ही खूप सारे नॅचरल नंबर आहे, 1 पासून तर अनंतपर्यंत या सगळ्या नंबरांचा तुम्ही सेट करू शकता. 1 ते 100 नंबरांचा सेट करू शकता. 1 ते 50 ऑड नंबरचा सेट करू शकता. इव्हन नंबरचा सेट करू शकता. प्राईम नंबरचा सेट करू शकता. होल नंबरचा सेट करू शकतात. राईट. मंडे, ट्युजडे, वेनसडे ह्या वीक पूर्ण आठवड्याचे जेवढे 7 दिवस आहे या 7ही दिवसाचा तुम्ही एक सेट करू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल सगळ्या 12 महिन्याचा सुद्धा तुम्ही एक सेट करू शकतात. राईट. हां. तर मग तुमच्या शाळेचा सुद्धा सेट करू शकता. वर्ग 1, पहिली, दुसरी, तिसरी पासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या वर्गांचा एक सेट करू शकतात. राईट. हां. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा बेटा? वेल डिफाईन्ड आहे. राईट. म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकतो, त्याचा स्टडी करू शकतो. राईट. मग हा सेट लिहिताना कोणत्या फॉर्ममध्ये दर्शावं लागेल? तर सेट दाखवताना तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये दाखवत जा. ABCD पासून तर झेड पर्यंत जेवढे पण कॅपिटल लेटर हे सगळे कॅपिटल लेटर तुम्ही कशाच्या माध्यमातून दाखवू शकता? सेटच्या माध्यमातून दाखवू शकता. आणि त्याच्यात असणारे जे इलेमेंट्स आहेत ते स्मॉल अल्फाबेटने तुम्ही दर्शवू शकता. इलेमेंट म्हणजे सेटमध्ये असणारे. राईट. मग जे इलेमेंट आहेत ते बिलॉंग करत असतात सेटला. राईट. जर वर्ग 1 ते 10वी पर्यंत जर सेट केला त्याच्यात वर्ग 5वी म्हणजे, वर्ग 9वी म्हणजे हे काय? सगळे इलेमेंट्स आहे बेटा. राईट आहे. मग हे सगळे इलेमेंट कोणाला बिलॉंग करताय? सेटला बिलॉंग करताय. मग बिलॉंगचा जो सिम्बॉल आहे अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे बेटा. राईट. म्हणजे R बिलॉंग्स टू P, R बिलॉंग्स टू सेट P. आणि P काय बेटा? सेट आहे कॅपिटल लेटरमध्ये. आणि हा R काय दर्शवतो बेटा? इलेमेंट. आणि P काय दर्शवतो बेटा? सेट. मग R इज अ एलिमेंट ऑफ सेट P. राईट. हा एक गोष्ट कळाली. दुसरी गोष्ट काय? जर मी डायरेक्ट 12वीचा उल्लेख केला, 12th इज बिलॉंग टू
क्लास 12 इज बिलॉंग टू स्कूल. तर हे बिलॉंग होणार का बेटा? 12वी तर कॉलेजमध्ये जाणार. मग मी जर सांगितलं 5वी बिलॉंग करते करे, बिलकुल करे. 6वी 7वी 8वी 9वी हे सगळे तुमच्या शाळेला बिलॉंग करू शकतात. परंतु मी जर डायरेक्ट सांगितलं फर्स्ट इयर, तर फर्स्ट इयर बिलॉंग करणार आहे का? नाही. ज्या गोष्टी बिलॉंग करत नाही त्याला काय करा, हा जो सिम्बॉल असता ई सारखा दिसतो याला कट करून टाकायचा. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आर इज नॉट बिलॉंग्स टू सेट ऑफ पी. आर इज अ नॉट इलेमेंट ऑफ सेट ऑफ पी. म्हणजे आर जो इलेमेंट आहे हा पी सेटचा इलेमेंट नाहीये. दुसऱ्याचा असू शकतो परंतु पीचा नाही. म्हणून काही सेट तुम्हाला दाखवलेले बघा पुस्तकात. एन म्हणजे काय? एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर. तर एन जर दिसला तर तुम्ही डायरेक्ट म्हणा नॅचरल नंबर. डब्ल्यू फॉर सेट ऑफ होल नंबर. होल म्हणजे पूर्ण संख्या नंबर, राईट. आय मीन्स काय? सेट ऑफ इंटिजर्स. ठीक आहे. आय फॉर काय शो करणारे? इंटिजर. आणि इथेही लिहिले बघा आय फॉर इंटिजर्स. आणि इंटिजर नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. क्यू म्हणजे काय? सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू इज द सेट ऑफ काय बेटा? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर साठी क्यू. ठीक आहे. लक्षात ठेवा क्यू आर. ठीक आहे. स्कॅन क्यू आर कार्ड म्हणजे क्यू नंतर लगेच काय? आर. आणि आर फॉर काय? रॅशनल नंबर. मागच्या वर्षी तुम्हाला चॅप्टर होता. ठीक आहे. पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये जे नंबर्स असतात. नंतर आर इज द सेट ऑफ रियल नंबर. R is the set of real number, Q is the set of rational number, I is the set of integer, W is the set of whole number and N is the set of natural number. R is belongs to P म्हणजे R हा एलिमेंट सेट P ला बिलॉंग करतोय. R not belongs to P याचा अर्थ R हा सेट बिलॉंग करत नाहीये P ला. मेथड रिटर्न सेट, टू मेथड. तर एक आहे लिस्टिंग मेथड, त्याला दुसरं नाव दिलेलं बेटा रोस्टर मेथड. ठीक आहे. रोस्टरने याचा रिसर्च केला होता. रोस्टर हा मॅथमॅटिशियन होता आणि याने पहिल्यांदा ज्यावेळेस अभ्यास करताना लिस्टिंग मेथड शोधून काढली. लिस्ट म्हणजे सरळ सरळ यादीमध्ये नाव असणे, राईट. हां. तर ऑल एलिमेंट हे लिस्टिंग मेथडचे कशात दर्शवल्या जातात? या कर्ली ब्रॅकेटमध्ये. कशात दाखवणार बेटा? कर्ली ब्रॅकेट. जर मला पूर्ण आठवड्याचा एक सेट बनवायचा आहे तर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. मग ईच एलिमेंट राईट ओनली वन्स. कोणताही सेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही आयटम रिपीट होत नाही. प्रत्येक एलिमेंट कसा असतो? एकाच वेळेस असतो. एलिमेंट आर सेपरेटेड बाय कॉमा. कशाने सेपरेट करू शकता तुम्ही? कॉमाने. ऑर्डर इज अ नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर महत्वाची नाहीये. ऑर्डर तुम्ही सिक्वेन्स खाली वरती असेंडिंग डिसेंडिंग कोणताही ऑर्डर जरी लावला तरी चालतो किंवा रॅन्डम नंबर जरी लावले तरी चालेल. परंतु सेटमध्ये रिपीटेड नंबर अलाउड आहे का बेटा? नाही. रिपीटेड नंबर चालणार नाही. एक्झाम्पल म्हटलं तर बघा, ए इज अ सेट ऑफ फर्स्ट 5 लेटर ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. काय शब्द यूज केला? ए इज अ सेट आहे ज्याच्यात पहिले 5 इंग्लिश लेटर राहणार. मग कोणते बेटा? ए, बी ए, सी ए, डी ए आणि काय? ई. मग ए इज इक्वल टू इज द हे कर्ली ब्रॅकेट लिहिता ए बी सी डी अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात किंवा बी सी ए डी अशा पद्धतीने सुद्धा दाखवू शकता. नंतर ओ इज अ सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. मग 1 to 100 मध्ये इव्हन नंबर शोधा. इव्हन नंबर कुठून स्टार्ट होणार? 2 पासून. 2, 4, 6, 8 तर 98 to 100 अशा पद्धतीने तुम्ही दर्शवू शकता. एक एक मार्काला हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. ही कोणती मेथड होती बेटा? लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड. सोपी मेथड, राईट. हा. दुसरी मेथड आहे रूल मेथड. त्याला दुसरं एक नाव दिलं सेट बिल्डर मेथड. कोणती बेटा? रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. तर याच्यात काय दर्शवावं लागतं? एलिमेंट ऑफ सेट डिस्क्राइब बाय स्पेसिफाईंग द प्रॉपर्टी or rate that uniquely determine element. Uniquely determine the element of set. Uniquely determine चा अर्थ काय बेटा? ज्या गोष्टी एकाच मेथडने डिटरमाइन करता येणार आहे, युनिक आहे. ठीक आहे. आणि ती मेथड पण थोडीशी वेगळी आहे. बघा, एलिमेंट, रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. याला लिहिताना कसं लिहिणार बघा? असं वाय ए बी सी डी कोणताही सेट दर्शवू शकतात. इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट करा एक्स आणि अशी सिंगल लाईन मारा किंवा डबल डॉट मारा. याचा अर्थ होतो एक्स इज अ सच दॅट. सच दॅट काय अर्थ होतो बेटा? सच दॅट. एक्स इज अ वॉवेल इन द इंग्लिश अल्फाबेट. एक्स इज द वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. मग याला रीड कसं करणार? वाय इज द सेट ऑफ, माझ्या मागे बोला, वाय इज द सेट ऑफ ऑल एक्स. हा काय शो करत असतो बेटा? ऑल एक्स. काय शो करत असतो बेटा? ऑल एक्स सच दॅट. ऑल एक्स सच दॅट. नेहमी लक्षात ठेवा. वाय इज द सेट ऑफ ऑल एक्स
such that x is a vowel in English alphabet. अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता y is the set of all x such that x is a vowel in the English alphabet. फक्त काय करायचं बघा, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिताना जी सुरुवात करणार तिथं ऑल शब्द टाकायचा, ऑल एक्स. मग नंतर हे डबल डॉट किंवा सिंगल लाईन, उभी लाईन, त्याला म्हणणार सच दॅट ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ होल इन द इंग्लिश अल्फाबेट. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि रीड सुद्धा करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बी इज इक्वल टू, वाचायला बी इज द सेट ऑफ ऑल एक्स. काय शब्द यूज करतो बेटा, हा पहिला एक्स वाटला तर काय वाचायचं त्याला, ऑल एक्स. काय वाचणार बेटा, ऑल एक्स. ठीक आहे. पुढं सच दॅट एक्स बिलॉंग्स टू होल नंबर. एक्स कोणाला बिलॉंग करतो बेटा, होल नंबर. डब्ल्यू फॉर काय, होल नंबर. लेस दॅन किती बेटा, 10 पेक्षा काय कमी, लेस दॅन 10. तर प्रॅक्टिस सेट मध्ये याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन्स बघू. लगेच आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट पॉइंट फर्स्ट 1.1. हॅलो बाळांनो, आता बघणार आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सेट या चॅप्टरची. आपलं लेक्चर नंबर पहिलंच चालू आहे. त्याच्या अगोदर मी इंट्रोडक्शन सांगितलं आणि आता प्रॅक्टिस सेट. तर पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. मागं सांगितलं मी रोस्टर फॉर्म म्हणजे काय. ठीक आहे. आणि सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय. सेट ऑफ इव्हन नंबर. सेट ऑफ इव्हन नंबर कसं लिहिणार आहे, कोणताही डिनोट करा. ए सेट इज इव्हन नंबर. 2 4 6 8 10 असं काय करणार, कंटिन्यू चालूच राहील. राईट. मग हे सेट ऑफ इव्हन नंबर रोस्टर मेथडने अशा पद्धतीने लिहायचं. क्लिअर झालं. ओके. दुसरं आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. मला सांगा 1 ते 50 मध्ये सम अशी संख्या पाहिजे, इव्हन प्राईम नंबर. मग इव्हन प्राईम नंबर काय बेटा, फक्त 2च आहे. 2 ही प्राईम संख्या पण आहे आणि इव्हन संख्या, आणि एकच संख्या अशी ती की जी इव्हन प्राईम आहे, बाकी सगळ्या ऑड प्राईम असतात. ठीक आहे. ओके, काही अडचण नाही. त्याच्यानंतर सेट ऑफ निगेटिव्ह नंबर. तर निगेटिव्ह नंबरचे सेट म्हणजे कुठून स्टार्ट होता बेटा, -1 -2 -3 सो ऑन. राईट. सेट ऑफ निगेटिव्ह नंबर. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 7 बेसिक साऊंड ऑफ सारेगामा सूर. सूर तर कोणते बेटा, ए सेट इज सा रे गा मा पा दा, सा रे गा मा पा धा नी. किती झाले बेटा, 1 2 3 4 5 6 7. किती सूर आहे बेटा, 7. म्हणजे 7 सूर आहेत आपले. 7 बेसिक साऊंड ऑफ सारेगामा, सा रे गा मा पा धा नी. ठीक आहे. कॉमा असणं आवश्यक आहे. क्लिअर झालं बेटा. पहिलं काय होतं, सेट ऑफ इव्हन नंबर 2 4 6 8 10. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर 1 to 52. सेट ऑफ निगेटिव्ह नंबर -1 -2 -3. 7 बेसिक साऊंड ऑफ सारेगामा, सारेगामा ना पादानी सा. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग सिम्बॉल स्टेटमेंट इन वर्ड. स्टेटमेंट इन 4/3 इज element 4/3 element is belong to set Q. is belong to set Q. कोणाला बिलॉंग करता बेटा, 4/3 इज एलिमेंट इज बिलॉंग टू सेट Q. आणि -2 नॉट आहे का बघा सिम्बॉल, -2 इज नॉट बिलॉंग्स टू ए बेटा, नॉट बिलॉंग्स टू ए. ठीक आहे. असं करा वाटल्यास अशा पद्धतीने, नॉट बिलॉंग्स टू इज एलिमेंट ऑफ सेट. याला असे लिहू शकता 4/3 इज एलिमेंट इज बिलॉंग टू सेट Q, किंवा 4/3 इज एलिमेंट सेट ऑफ Q, सेट ऑफ Q असं लिहिलं तरी चालेल. दोन्ही प्रकार लिहू शकता. -2 इज नॉट, -2 is element not belongs to
नॉट बिलॉंग्स टू सेट एन, एन फॉर नॅचरल नंबर, किंवा असे लिहू शकता -2 ऑरमध्ये -2 इज एलिमेंट, -2 इज एलिमेंट, -2 इज नॉट एलिमेंट, सॉरी नॉट एलिमेंट ऑफ सेट क्यू, सेट एन, ऑफ सेट एन असे लिहू शकता. -2 इज नॉट बिलॉंग टू सेट एन असे लिहू शकतात, किंवा -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट एन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बिल्डर फॉर्ममध्ये P इज अ सेट ऑफ all P is such that P is an odd number, P is an odd number. ठीक आहे. असं तुम्ही वाचू शकतात बघा. P is the set of all P, P is the set of all P is such that P is an odd number. अशा पद्धतीने तुम्ही सोल्युशन लिहू शकता. ॲरो म्हणजे तुमचं सोल्युशन. बाळांनो हे 1-1 मार्काचे क्वेश्चन आहे. परत रिवाइज करतो. 4/3 बिलॉंग्स टू क्यू, याचा अर्थ 4/3 हे क्यू सेटमध्ये आहे. -2 इज नॉट बिलॉंग टू एन, म्हणजे हे -2 या एन सेटमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर याला रीड करायचं आहे आपल्याला. P इज अ सेट ऑफ ऑल P. कसं वाचणार बेटा? P इज अ सेट ऑफ ऑल P. ही सिंगल लाईनला सच दॅट P इज अन ऑड नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड और रूल मेथड. म्हणजे जो प्रश्न दिलेला आहे तो लिस्टिंगमध्ये पण लिहायचा आहे, रूलमध्ये लिहायचा आहे. म्हणजे A इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर. आणि लेस दॅन किती म्हणताय? 10. मग कोणकोणते लेस दॅन? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10. तर तुम्ही असं लिहू शकता लिस्टिंग मेथड A 2 4 6 8. ठीक आहे. रूल मेथडमध्ये कसं लिहिणार? A इज अ सेट ऑफ x ऑल x. काय शब्द यूज करतो बेटा? ऑल x सच दॅट x इज इक्वल टू 2n. 2n म्हणजे काय बेटा? इवन नंबर. 2n ला काय म्हणायचं बेटा? इवन नंबर. ऑल x काय शब्द यूज करतो मी? ऑल x इज अ 2n, n बिलॉंग्स टू n. स्मॉल n इज बिलॉंग टू n. स्मॉल n कोणाला बिलॉंग बेटा? नॅचरल नंबरला, ज्याची व्हॅल्यू काय? 5 पेक्षा काय? कमी आहे. n ची व्हॅल्यू जी आहे 5 पेक्षा कमी. कारण की n जर 1 आहे, n ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करू शकता? 1 2 3 4 आणि 5. मग n इज इक्वल टू 1 आहे, तर 2 1 जा 2. n ची व्हॅल्यू 2 पुट केली तर 4 राहील, नंतर 6 राहील, नंतर 8 राहील, नंतर 10 राहील. ठीक आहे. मग हे 10 पेक्षा काय ही संख्या लहान आहे, म्हणून अशा पद्धतीने लिहावं लागेल. A इज अ सेट ऑफ ऑल x such that x is a 2n, n belongs to capital N, n is a less than 5. असं लिहू शकतात. त्याच्यानंतर B is a set of letter of the word science. कोणता वर्ड आहे बेटा? लिस्टिंग मेथड. बघा याच्यात कोणी रिपीट आहे का? नाही. S आहे, C आहे, परत 2 वेळेस C आहे, एकदाच लिहायचा. S त्याच्यानंतर C कॉमा द्या. I E 2 वेळेस E, एकदाच लिहिणार. N एकदाच लिहिणार. बस. S 2 वेळेस आहे, दोनदा नाही लिहिणार, एकदाच लिहिणार. I एकदाच आहे, E एकदाच आहे, N एकदाच आहे. ठीक आहे. परत लिहिणार नाही. त्याच्यानंतर रूल मेथड बघतोय बघा. रूल मेथड मध्ये काय राहणार बघा? सांगा. B इज द सेट ऑफ ऑल x. B इज द सेट ऑफ, बोला माझ्या मागं, ऑल x बोलता आलं पाहिजे. ऑल x सच दॅट x इज अ लेटर ऑफ द वर्ड. x जो आहे ना तो काय? लेटर ऑफ द वर्ड. कोणत्या वर्डचे बेटा? सायन्स. x इज द लेटर ऑफ द वर्ड सायन्स. हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 2. आता मेन प्रश्न क्रमांक 3 आहे आणि त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघू. राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. कोणती मेथड? लिस्टिंग मेथड अतिशय सोपी असते बाळांनो. काहीच करायचं नाही, कर्ली ब्रॅकेटमध्ये घ्यायचं बस. आणि सेट बिल्डरमध्ये तुम्हाला 2 एक्शामध्ये एक सिंगल लाईन द्यावं लागत असते. राईट. ओके. ऑल मंथ इन द इंडियन सोलार
इयर. कोणकोणते बेटा भारतीय वर्षामध्ये जे मंथ येत असतात, मराठी महिने कोणते असतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, आश्विन, कार्तिक, अग्रहण, पौष, माघ, फाल्गुन. ठीक आहे, अशा पद्धतीने खाली वरती जरी झाले तरी चालतात बेटा, काही सिक्वेन्सची काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू तुम्ही लिहू शकता सी, परत आहे का सी? नाही. ओ, सी गेला, ओ आहे. यम परत रिपीट होणार नाही. पी परत रिपीट नाही होणार. यल, ई दोन वेळेस आलेला आहे, एकदा सी. एन आणि टी. कोणी रिपीट दिसते का? सी ओ एम पी एल ई एन टी. ठीक आहे. हा झाला तुमचा प्रश्न. त्याच्यानंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सर्स ऑर्गन्स. तर सेन्सर ऑर्गन काय काय बेटा तुमचे? इज द सेट ऑफ सेन्सर ऑर्गन काय काय? तर सेन्सर ऑर्गन तुम्ही सांगू शकतात काय काय? नॉईस आहे, इयर्स आहे, आईज आहे, टंग आहे, स्किन आहे. बरोबर आहे. काय काय बेटा? आईज, स्किन आहे, टंग आहे, अजून काय बेटा? आईज, स्किन्स, टंग्स. त्याच्यासोबत काय बेटा? इयर्स आहे, नोज आहे, इयर, नोज म्हणजे काय? नाक, टंग्स जीभ, स्किन आई डोळे आणि नोज म्हणजे नाक. अशा पद्धतीने लिहू शकता. सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. अशा पद्धतीने लिहा. प्राईम नंबर फ्रॉम सेट 1 to 20. प्राईम नंबर कोणकोणते प्राईम? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे झाले सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनेंट म्हणजे खंड. कोणकोणते बेटा? इज द सेट एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, अमेरिका, साऊथ अमेरिका, एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर युरोप, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, नंतर किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर आहे. 7 एशिया आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अंटार्क्टिका आहे, साऊथ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे. राईट. हे सगळे काय? कॉन्टिनेंट्स आहे इन द वर्ल्ड. ठीक आहे. आता एक प्रश्न राहिलेला आहे, आपण लगेच बघू. ठीक आहे. तर प्रश्न लिहून घेऊ का? स्टॉप कर वाटल्यास. बाळांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 5 चालू आहे. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. कोणती मेथड यूज करतो बेटा? रूल मेथड. काय दिसतं बाळांनो? 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. काय बेटा हे ए सेट आहे सपोज, आणि तुम्ही असं लिहू शकता एक्स सच दॅट एक्स इज अ काय बेटा? हे सगळे नॅचरल नंबर संख्यांचे काय? स्क्वेअर आहे. काय? सगळ्या नैसर्गिक संख्यांचे काय दिसत आहे तुम्हाला? स्क्वेअर दिसत आहे. इज इक्वल टू मी तुम्हाला काय करू? एन स्क्वेअर. आणि एन बिलॉंग्स टू कोणाला बेटा? नॅचरल नंबरला. आणि जी नॅचरल नंबर आहे हे सगळे कितीपर्यंत आहे बेटा? 10 आहे. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता एन लेस दॅन ऑर इक्वल टू 10. झालं बेटा. अवघड आहे का? नाही. बघा काय कोणती मेथड आहे? रूल मेथड. याला बिल्डर फॉर्म मेथड म्हणतात. 1, 4, 9, 16, 25. काय सगळे वर्ग दिसत आहे.
मी इथे लिहा ए इज अ सेट एक्स set of all A is a set of all x such that x equal to n square म्हणजे n आहे ते बिलॉंग्स करत आहे नॅचरल नंबरला आणि ज्याची व्हॅल्यू काय 10 पेक्षा लहान. क्लिअर झाला बेटा हा प्रश्न, लगेच लिहून घ्या. ठीक आहे. आता हा क्वेश्चन क्रमांक बी, तर तुम्ही काय लिहू शकता बघा 6 12 18 24 30 36 42 48 हे सगळे काय 6च्या पटीत आहे. म्हणजे इथे लिहू शकता x B is a set of all x, शब्द बोलताना B is a set of all x such that x belong x काय बेटा x is equal to 6 times of n. 6 1 6 sin 2 12 sin 3 18 sin 4 24 6 5 30 आणि हे सगळे हा जो n जो आहे हा नॅचरल नंबरला बिलॉंग करतोय आणि ती जी सही 7 42 आणि 6 8 48 म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती 48 पर्यंत आहे किंवा तुम्ही लेस दॅन 9 पण म्हणू शकतात. काय म्हणणार त्याला लेस दॅन 9 कारण की 9 पेक्षा लहान आहे असे म्हणायला काही अडचण नाही. नंतर सी सेट काय दिसतंय स्माइल हा वर्ड आहे SMILE मग तुम्ही लिहू शकता C is the set of all x such that x is the word of smile किंवा word of smile लिहायला काही अडचण नाही. is the letter of the word is the letter of the word कोणता वर्ड बेटा letter of the word smile कोणता वर्ड बेटा letter of the word smile. तर हा प्रश्न झाला तिसरा. मग आता चौथा जो प्रश्न आहे तुम्हाला तो काय बेटा तुमच्या डोळ्यासमोर दिसते बघा संडे मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे आणि हे सगळे काय बेटा वार आहे आणि मग तुम्ही असं लिहू शकता D इज इक्वल टू x सच दॅट x इज अ डे ऑफ अ वीक मग हे सगळे काय आठवड्यातील वार आहे असं लिहायला काही अडचण नाही. इज अ डे ऑफ वीक. नंतर काय देता बेटा शेवटचा जो प्रश्न आहे x इज इक्वल टू AET मग तुम्ही लिहू शकता x इज इक्वल टू x all x is such that x is a word of is the letter of word काय बेटा लेटर ऑफ द वर्ड कोणता आहे इट. कोणत्या वर्डचे आहे बेटा इट किंवा असं पूर्ण लिहा इट लेटर ऑफ द वर्ड इट असं लिहायला काही अडचण नाही. अशा पद्धतीने तुमचा हा किंवा स्मॉल लेटरमध्ये लिहू शकता तुम्ही इट. ठीक आहे किंवा कॅपिटल लेटर. तर बघा इथं तुमचा हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. तर बाळांनो मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं कळालं असेल आणि जे विद्यार्थी आज पहिल्यांदा या चॅनलवर आलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपली बॅच फक्त 9वीचीच नाही 8वीची पण आहे 9वीची पण आहे 10वीची पण आहे 11वी 12वीची पण आहेत नीटच्या पण बॅचेस आहे. सगळ्या बॅचेस ऑनलाईन चालू झालेल्या आहेत. तरी तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा ॲडमिशन्स ओपन झालेले ऑनलाईन ॲडमिशन तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे पूर्ण लेक्चर व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटतील अतिशय सोप्या पद्धतीने. ठीक आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेटचे सगळे क्वेश्चन आम्ही बोर्डवर तुम्हाला सॉल्व करून देतोय जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही आणि तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकतात चांगलं नॉलेज तुम्ही ॲक्वायर करू शकतात. ठीक आहे. तर ही जी लिंक आहे आपल्या चॅनलची तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पसरवा किंवा सेंड करा किंवा तुम्ही स्टेटसवरही ठेवू शकतात. ठीक आहे. धन्यवाद.